किल्ला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तटबंदी, महादरवाजा, तोफा असे चित्र उभे राहतात। नौक्यांना हे सर्व अवशेष किल्ल्यावर असतील तरच किल्ला आवडतो। पण जसे जसे तुम्ही सह्याद्रीतील गडकिल्ल्यांना भेट देत जाल, ट्रेकिंगच्या क्षेत्रात जुने जाणते व्हाल, तसे तसे तुम्हाला या अवशेषाव्यतिरिक्त किल्ल्यांचा अलिप्तपणा, त्यावर करावी लागणारी खडतर चढाई, भले फारसे अवशेष नसले तरी त्याच्या माथ्यावर गेल्यानंतर हरवून टाकणारे सभोवतालचे दृश्य, या गोष्टी आकर्षित करू लागतात। त्यातूनच मग सुरू होतो आडरानात अलिप्तपणे उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांची भटकंती। पवनमावळात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड असे एकापेक्षा एक सरस अवशेष संपन्न किल्ले आहेत। बहुतांशी दुर्गप्रेमी या किल्ल्यांवर कायमच गर्दी करतात, पण याच किल्ल्यांच्या परिघात मध्यवर्ती आडरानात एक किल्ला आजही अलिप्तपणे उभा राहून हाडांच्या भटक्यांना आपल्याकडे येण्यासाठी खुणवतो। तो किल्ला म्हणजेच किल्ले मोरगिरी। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी संजय साबळे एस क्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर भरपूर दिवस झाले होते आपण एकसुद्धा ट्रेक केला नाही, जवळपास 2 महिन्यानंतर आपण ट्रेक करतोय। थोडंसं कामामध्ये बिझी असल्याकारणाने आपण येऊ शकलो नाही इकडे। तर आता पहिला आपण आता जवळपास 2 महिन्यानंतर ट्रेक करतोय आणि मान्सून आता आलेला आहे महाराष्ट्रात। अजून पाऊस पडलेला नाही आहे, पण तरी इकडे थोडंसं वाटत आहे। आणि आज आपण आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही इकडे, हा कोणता किल्ला असेल आता इथून तरी तुम्हाला कळणार नाही, तरी मी सांगतो हा आहे मोरगिरी। आपण पवनमावळमध्ये आहोत आणि आपला हा एक किल्ला राहिला होता, तर आपण हा किल्ला आज पाहायला आलेलो आहोत। तर आपल्यासोबत आहेत आपले मॅडम आणि अंकल, ते समोर बसलेले आहेत आणि मी इथून असं सुंदर असं दृश्य पाहतोय। बघा, या साईडून आम्ही आलो होतो। छोटासा पॅच आहे, जास्त मोठा नाही आहे। आणि इकडे मॅडम आपल्या बसलेल्या आहेत, खूप दिवसानंतरनी मॅडमसुद्धा ट्रेकला आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अर्धा तासाचा ट्रेक झालेला आहे आपला आणि आपण पोहोचलो या पठारावरती। समोर पाहू शकता तुम्ही, या साईडला आपल्याला बालेकिल्ला पाहायला भेटेल समोर। आणि हा पहिला स्टॉप आपण घेऊ शकतो, जास्त काही अवघड ट्रेक नाही आहे। जर नवीन कोणी असेल तर त्यांना थोडं थांबत येऊ शकतात, नाहीतर जे ट्रेकर्स आहेत, प्रॉपर जे ट्रेकिंग करतात, त्यांना सवय असते, ते पहिला स्टॉप इथेच घेऊ शकतात। आणि जसं की आपण 2 महिन्यानंतरनी आलो इथे, सह्याद्री आपल्याला दरवेळेस आपले नवीन रूप दाखवतच असते आणि यावेळेस पण सह्याद्रीनं आपल्याला नाराज नाही केलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही, या साईडला पूर्ण असे आता धोके वाढत आहेत। आता इकडे जेव्हा चढून वरती आलो होतो तेव्हा थोडेसे धोके होते आणि आता परत असे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला भेटते। तसा अजून पावसाचा जोर पण चालू नाही आहे चांगला सध्या तरी। अजून आज ढगाळ वातावरण आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे आपल्याला हे धोके पाहायला भेटत आहेत।
तर मित्रांनो, या साईडून आपण आलेलो आहेत आणि आता ह्याच्या राईट साईडून आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचं आहे, कारण की त्या साईडून आपल्याला रस्ता आहे चढण्यासाठी. असं तर या साईडला आपल्याला आता धुक्यांमुळे आता दिसत नाही आहे आणि या साईडचं तर आता आपल्याला काहीच दिसत नाही. पूर्ण धुक्याने आच्छादलेला आहे पूर्ण इकडचा परिसर. तर मित्रांनो, अजूनही बालेकिल्ला हा धुक्यांमध्ये लपून बसलेला आहे, अजूनही आपल्याला दिसत नाही आहे. या साईडला पूर्ण असे धुके पसरलेले आहेत आणि या साईडला तरी आता थोडंसं नॉर्मल झालेलं आहे. या साईडचं आपल्याला दिसतंय आता परिसर, पण अजूनही या साईडचा आपल्याला असा परिसर काही दिसत नाही, कारण की अजून धुके वाढलेले आहेत या साईड. तर मित्रांनो, आपण या किल्ल्याचा पूर्ण अर्धा राऊंड मारून आलेलो आहे आणि आता इथे आपल्याला एक बोर्ड दिसतंय बघा, किल्ले मोरगिरी. तर याच तऱ्हेने आपल्याला आता पुढे जायचं आहे. आता पठार, या साईडलाही पठार आहे, त्या साईडला पाहू शकता तिथपर्यंत. या साईडून आपण पलीकडेही जाऊ शकतो, पण आता तिकडे जाणार नाहीत. आपण आता वरती बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. तर चला. आणि हा हे दोघं जण थांबून नाही राहिले माझ्यासाठी, पुढं 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 पळतात मी बोलायला की. तर मित्रांनो, किल्ले मोरगिरी आता बघा, इथून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्या पहिले आपण इथे पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. किती छान वाटत आहे ना. आता पूर्ण पठार कंप्लीट झालेला आहे आणि आता आपली बालेकिल्ल्याकडे जाण्याची चढाई सुरुवात केलेली आहे आपण. यावेळेस मॅडम काहीच बोलत नाही, चुपचाप चाललेलं आहे. काय झालं मॅडम? मॅडम काय झालं? का जमलीस? हा, अशी कशी जमलीस? आत्ता बोललीस. मित्रांनो, पाहू शकता किती घनदाट जंगलाचा हा पॅच आहे. हवेत खूप गारवा आहे, कारण की काल किंवा परवाच्या दिवशी इथे पाऊस झाला असेल त्यामुळे, आणि हवा पण सुटलेली आहे त्याच्यामुळे थोडी थोडी अशी थंडी जाणवत आहे. अंकल तर पोचले. हा पॅच त्यांनी कंप्लीट केला. तर मित्रांनो, हा पॅच पाहू शकता तुम्ही, पूर्ण असा चढायचाच आहे आणि एक 10 मिनिट जर झाले, 10-15 मिनिट झालेत आम्ही चढतोय. अजून काही संपायचं नाव घेत नाही. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मोरगिरी किल्ल्याच्या सर्वात अवघड पॅचवर. तर हा आहे तो पॅच आणि इथे बघा ही रस्सी आहे सपोर्टिंगसाठी, पण या साईडून तुम्ही अर्ध तरी जाऊ शकताय. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल चांगली तर या साईडून जावा, कारण की ही दोरी या साईडला खिचते आपल्याला. तर त्याच्यामुळे
सध्या तरी हा रस्ता प्रिपेअर करा. पावसाळ्यामध्ये जेव्हा इथून पाणी येईल आणि हे शेवाळेल तेव्हा तुम्ही बिना रस्सीचं तरी जाऊ शकत नाही वरती. सध्याच्या घडीला तर तुम्ही जाऊ शकताय. तर मित्रांनो, तो अवघड पॅच आपण पार्क केलेला आहे. मी माझं तरी शूट नाही केलं कारण की मी बॅगमध्ये ठेवून दिलं ते सर्व गॅजेट्स ते तो पॅच चढताना. आणि आता आपल्याला इथे दमका माता देवीचं मंदिर आहे इथे पाहायला भेटतं आहे. आणि ती सीडी आहे, त्या सीडीनंतर वरती जायचं. तिथे कातळामध्ये कोरलेलं आपल्याला थोडंसं पायऱ्या दिसत आहेत. तर मित्रांनो, हे मंदिर आहे या सीडीच्या जस्ट लागून आहे. मी तिथे समजलो होतो, तिथून मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तो रस्ता आहे येण्यासाठी. आणि कसं वाटतं मित्रांनो, 2 महिन्यानंतर आपण ट्रेक करतोय. सोपा म्हणून आपण चांगलाच ट्रेकला आलेलो आहोत. काय दिसतंय का मित्रांनो? काहीच नाही ना, फक्त आता आपल्याला बाले किल्ला दिसतोय आणि बाकी काहीच नाही. कारण की आपण आहोत ढगामध्ये. आम्ही अपेक्षा केली नव्हती कारण की आम्हाला असं वातावरण भेटेल आज. कारण की आम्ही तरी असे वातावरण आपल्याला भेटलेलं त्याच्या अगोदर पण आज असं भेटेल असं अपेक्षित नव्हतं. तरी तर मित्रांनो, पोहोचलो आपण बारला आणि वातावरण पाऊस लागलाय थोडासा. हे कविता तर मित्रांनो, आता आपण बाले किल्ल्यावरती. आणि इथे पाहू शकता, इथे एक टाकी पाहायला भेटते आणि या साईडला एक टाकी आहे. जास्त असं मोठी जागा नाही आहे बाले किल्ल्यावरती, एकदम छोटी जागा आहे. कारण की हा किल्ला हा टेळणीसाठीच वापरला जायचा. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. अजून बाकीचा परिसरही दाखवतो तुम्हाला. इथं भगवा झेंडा फडकतोय पण तर मित्रांनो, आता या किल्ल्यावरून आपण खाली उतरतोय. तर जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे, पण आपल्यासाठी गड सर करणं ही एक आनंदाची गोष्ट आहे. सह्याद्रीमध्ये फिरणं आनंदाची गोष्ट आहे. आणि हर एक किल्ल्याला भेट द्यायची आपल्याला. त्या कारणानं आपण हर एक किल्ल्यावरती जातो. खूप जण या किल्ल्याला अवॉइड करतात कारण की आजूबाजूचे जे पवन मावळमधले किल्ले आहेत, लोहगड आहे, तुंग आहे, तिकोना आहे, त्या किल्ल्यावरती आपल्याला भरपूर काही स्ट्रक्चर पाहायला भेटतात. त्या कारणाने लोक तिकडे जातात. पण हा किल्लासुद्धा पाण्याजोगा आहे. इतिहासामध्ये याचंही योगदान तेवढंच असेल जेवढं बाकीच्या किल्ल्यांचं असेल. तर त्यामुळे या किल्ल्यालाही नक्की भेट द्या. थोडासा पॅच अवघड आहे. पावसाळ्यामध्ये जो दोरीचा पॅच आहे तो थोडासा अवघड आहे. तिथे खूप सांभाळून या. आणि आताही उतरताना सुद्धा थोडासा त्रास जाऊ शकतो. त्याच्यामुळे पूर्ण गॅजेट्स हे पूर्ण बॅगमध्ये ठेवा. मोबाईल खिशात राहू देऊ नका. आणि कॉन्सन्ट्रेशन फक्त उतरण्यावर राहू द्या. किंवा जर तुम्ही चढत असाल तर चढण्यावर राहू द्या. तर चला आता खाली उतरतोय आणि नंतर बोलू आपण. कारण की आता गोप्रो आपल्याला बॅगमध्ये ठेवायचं. कारण की तिकडून मॅडम डोळे दाखवतात आपल्याला.
आता हसत आहे. कमरेवर हात ठेवलाय. रुक्माई झाली होती ती. तर मित्रांनो परत आम्ही पठारावर पोहोचलो आहोत. आम्ही हा पॅच थोडासा खूप अवघड होता. बाकी आता एकदम सोपा आहे ट्रेक. तर एक गोष्ट सांगू इच्छितो की हा ट्रेक सोपा नाही आहे जेवढा तुम्ही समजताय तेवढा. तर मित्रांनो आता ऊन आलेला आहे. आता तुम्ही पाहू शकताय आता दिसतोय पूर्णपणे. आणि जेव्हा आपण वरती जात होतो तेव्हा पूर्ण हे धुक्यांमध्ये होतं. आणि इथून बघा तो दिसतोय का पॅच, तुंग किल्ला. कितीही लांबून पाहिला तरी आपल्याला पटकन ओळखता येतो. तर मित्रांनो आता खाली पोहोचलो आहे आपण आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करूयात. छान होता ट्रेक, मजा आली. थोडंसं सोपं असेल असं वाटलं होतं पण 1-2 पॅच थोडेसे अवघड आहेत. तर तेवढी काळजी घ्या तुम्ही. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माझी व्हिडिओ पाहत राहा. तर चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टाटा बाय बाय म्हणा. चला तर मग बाय.